तर आज तुम्हाला मी इथे दाखवणार आहे अंडा करी कशी बनवायची, तेही माझ्या पद्धतीत आणि एकदम सोप्या पद्धतीत. तर चला बनवूया. तर सर्वात अगोदर इथे अंड्याला मी बॉईल करून घेतलेला आहे आणि इथे मोठा कांदासुद्धा एक घेतलेला आहे, त्यालाही एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या त्यांनाही चॉप केलेला आहे. आता अंडी थंडी झाल्यानंतर त्याच्यावरची सालंसुद्धा मी काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि त्यानंतर मी एका काटेरी चमच्याने त्या अंड्यांना होल पाडून घेतलेला आहे, कारण की अंडी फ्राय करताना फुटणार नाहीत. अशा प्रकारे मी सर्व अंड्यांना होल पाडलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि सर्व करून एक एक अंडी त्याच्यामध्ये सोडलेली आहेत. अंडे ब्राऊन होईस्तोपर्यंत 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्याच तेलामध्ये खडा मसालासुद्धा मी घातलेला आहे. 2 मिनिटं त्यालासुद्धा परतायचा आहे तडकण्यापुरता. आणि त्यानंतर इथे चॉप केलेला कांदा आणि हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. ह्या सर्व मिश्रणाला एकत्र भाजून घ्यायचं आहे. लाल होईस्तोपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरीसुद्धा टाकायची आहे आणि मसाला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर मी इथे लाल तिखट, धणा पावडर, हळदी पावडर, गरम मसाला आणि चवीपुरता मीठसुद्धा टाकणार आहे आणि हे सर्व मसाले 2 मिनिटं व्यवस्थित भाजून घेणार आहेत, जिथपर्यंत त्याला ऑइल नाही सुटत. तुम्ही पाहू शकतात मसाल्यांना माझे ऑइल सुटलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालून 2 मिनिटं उकळी असतोपर्यंत याला झाकण ठेवून ठेवूया. 2 मिनिटं झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात मस्त रस्स्याला उकळी आलेली आहे. रस्सा तुम्हाला हवा तसा तुम्ही करू शकता, जाड पातळ. मला इथे रस्सा पाहिजे होता म्हणून मी थोडं पाणी जास्त ॲड केलेलं आहे आणि त्या उकळीमध्ये ते अंडी सोडलेली आहेत आणि पुन्हा 2 मिनिटं वाफ येतोपर्यंत मी त्या अंड्यांना ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी माझी अंडा करी बनवून रेडी झालेली आहे. आता आपण याला गरमागरम चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतात. ह्याच्यावरती मी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. अगर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो